आता हार्ट शेपचा समोसा बनवा आणि सर्वांना इम्प्रेस करून टाका. चला मग 1 वाटी मैदा घेऊया. त्यात अर्धा चमचा मीठ टाकू. चिमूटभर कस्तुरी मेथी, 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. आता थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेऊ. छान अशी त्याची कणिक मळून घेऊया. आता कणकेला रेस्ट करायला ठेवूया. इकडे तेलामध्ये आपण अर्धी वाटी कांदा घेतला आहे, मटार घेतले, किसलेलं गाजर छान हलवून घेऊया. चिली फ्लेक्स, लाल तिखट, हळद, अर्धा चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ छान असं हलवून घेऊया. यात अर्धी वाटी भिजलेले पोहे टाकून घेऊया. आता 2 उकडलेले बटाटे टाकून घेऊया. तयार आहे आपला मसाला. चला मग इकडे कणिकी आपली छान झाली आहे. छान तेल लावून परत मिक्स करून घ्या. छान असा गोळा बनवून घेऊया. बारीकशी अशी त्याची छानशी सॉफ्ट अशी पोळी लाटून घेऊया. जितकी बारीक लाटता येईल तितकी चांगली आहे. मसाल्यामध्ये जे आपण भिजलेले पोहे टाकले अर्धी वाटी, ते एक सिक्रेट आहे. त्यामुळे आपला समोसा खूप क्रिस्पी होईल. छान अशी पोळी लाटून झाली आहे. आता आपला मसाला छान पोळीवर सर्वीकडे पसरवून घेऊया. आता पोळीचा रोल बनवतोय आपण. हळूहळू सेंटरपर्यंत रोल बनवून घेऊया. सेम असाच दुसऱ्या बाजूनेही रोल बनवून घेऊया. सेंटर अगदी मॅच झाले की त्यांना थोडं सेट करून त्याच्या लोळ्या कापून घेऊया. आता हार्ट शेप देण्यासाठी एक एक लोळी उचलून त्याला प्रेस करावा लागेल. पहा किती छान हार्ट शेप तयार होतोय ना. अगदी सोपं आहे. आपले सगळे हार्ट शेप तयार आहेत. आता गॅसवर छान गरम तेल केलंय. त्यात आपण हे डीप फ्राय करणार आहोत. गॅसची आस मीडियम ते लो ठेवा. 2 मिनिटांनी सगळे समोसे पलटवून घेऊया. परत 2 ते 3 मिनिटं फ्राय होऊ देऊ. त्यानंतर उरलेले समोसे फ्राय करून घेऊया. तुम्ही कधी अशी रेसिपी ट्राय केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हार्ट शेप समोसे आवडले असतील तर लाईक जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.